नामदेव महाराज सोबत जेवला नाही का महाराज, खाऊ घालणार तर पाहिजे ना। खिलाने वाला हो तो खाने वाला भी बड़े मन से खाता है, यदि खिलाने वाला खिलाना नहीं चाहता तो खाने वाला खाएगा क्या। खाऊ घालायची इच्छा असेल तर जेवायला येईन काही लोक, तुम्ही जाऊ या मागे जेवले आले तर ठीक, अरे एवढ्याना म्हणशील तर कोण येणार आहे। जेवायला बोलवायचं असेल तर असं म्हणा पंगत जेवायला जा असं म्हणशील तर सारं गाव येते ना मला माणसं। जर एवढा जोर टाकून जेवायला बोलवायचं असेल तर मग कोण नाही, तो जगाचा मालक आहे। लोक नाही आहेत गावातले एवढ्या ओरडल्यावर, खाऊ घालणारा असं तर तू खाते। कोण कहते है भगवान खाते नहीं, द्रौपदी की माँ यशोदा की कौन कहते भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम तो येतोय, तो बोलावण्याचा भाव पाहिजे आमचा तेवढा जागरूक। मग आम्ही बोलावतच नाही, आमचा सगळा वरवर कार्यक्रम चालू आहे। मग खरंच आमची भक्ती खरी आहे का अर्चनाची, जी देवाची पूजा करतो ही खरी आहे का। काहीतरी आता शांताबाई करते म्हणून शेवंताबाई करून राहिली, शेवंताबाई करते म्हणून आपली कांताबाई करून राहिली ना, दुसरं काय हे विषय। तिचं पाहून थेन तिचं पाहून थेन असाच कार्यक्रम चालू आहे। सप्तपदी कोणाला समजली, सप्तपदी कसे करून राहिले लोक, आणि त्यानं केली बा त्याच्या पुढीच्या लग्नाला चांगलं वाटते ते जरा असं। सप्तपदी कायसाठी करणं आहे, फोटो वाढवण्यासाठी बस संपला विषय। ह्या भोप्यानं कधी धोतर घातला राहत नाही, याने धोतर घालायला भेटते आणि तिचं एक लुगडं वाढते नऊवारी, संपला विषय। दुसरा काय विषय, आणि त्याच्यावर नवीन शूट होते तयार त्याचा फोटोचा, संपला विषय। दुसरं काय, सप्तपदीचा अर्थ काय अजून समजूनच घेतला नाही। हा ते नाही केलं का येणं रंबोच्या पोरानं आंबट तसं आपल्या इथं करायचं सप्तपदी। माझं लय येते सप्तपदी करायच्या, त्याला मी सांगत असतो तू पण सांग म्हणजे सप्तपदी म्हणजे काय, त्याला माहित नाही आपल्याला काय काही अर्थ आहे का लावण्या मागे धावणं। अरे आम्ही कोणाच्या मागे जातो हे पहिले जाणून तरी घेतलं पाहिजे, आम्ही करतो काय हे तरी समजून घेतलं पाहिजे, आणि आम्ही केल्यानंतर त्याचं काहीतरी प्रॉफिट असेल तरच ते आम्ही केलं पाहिजे। संतांनी सांगितलं असं काही करा ज्याने आमच्या जीवनात काहीतरी लाभ होईल। आम्ही हे फालतू करत बसलो तर त्याला लाभ तर होणारच नाही, जीवन त्या ठिकाणी निघून गेल्याशिवाय राहणार नाही व्यर्थ। कारण की जीवनामध्ये सगळं मिळवता येईल गेल्यानंतर, पण गेलेली वेळा जीवनामध्ये परत आणता येणार नाही। सांगण्याचं तात्पर्य संतांनी आम्हाला सांगितलं काय, आम्ही सप्तपदी करतो, काय अर्थ काय त्याचा सप्तपदीचा। सप्तपदीचा अर्थ एकच आहे, कन्यादानाची प्रक्रिया असते त्यामध्ये। बाप पोरीचं कन्यादान करत असतो, बाबाजी मंत्र म्हणत असतो, बाबाजी मंत्र म्हणते मी मराठीत सांगतो काय, तो बाप त्या ठिकाणी पोरीचा हात घेतो, नवरदेवाचा हात वर ठेवतो आणि म्हणत असतो तो काय, आजवर होतीये आमची आता झाली तुमची, आणि त्या मंत्रामध्ये उच्चार असतो काय, आजपासून पोरीच्या घरचं पाणीही मी पिणार नाही। जनक राजानं सीतेचं ज्या वेळेला कन्यादान केलं होतं, सप्तपदीचा कार्यक्रम झाला असं म्हणतात। जनक महाराज नंतर अयोध्येत गेले तर पूर्वीच्या काळात एसट्या नव्हत्या महाराज, आणि फोर व्हीलर गाड्या थार गिर काही नव्हतं, तर घोडेनं या घोडदळ पायदळ असं त्या ठिकाणी जावं लागत होतं, हत्ती बित्तीवर जावं लागत होतं। तर असं म्हणतात जनक महाराज सीतेच्या घरी म्हणजे अयोध्येत जेव्हा जात होते तेव्हा त्या हत्तीच्या वर सगळं भरून नेत होते पोरीच्या घरी, आणि जेव्हा नेत होते त्यावेळेला त्या हत्तीने चारा लागते ना, मग 2-3 दिवसाचा प्रवास, तर तो चारा सुद्धा सोबत नेत होते, म्हणजे पोरीच्या गावातला त्या हत्तीने चारा टाकता येत नाही। आम्ही पोरीची सप्तपदी कन्यादान करतो, तिच्याच घरून तुरीची दायनवाला द्यायला चालू, काय होतं कन्यादान करू बाई घापून नाही जमून करून देशील गावामध्ये, जवळच्याच घरून सर अन्न चालू आहे, सत्यानाश काय अर्थ आहे त्या गोष्टी। मस्त करायचं म्हणजे करायचं, त्याचा अर्थ काय कधी जाणून घ्या,
आमच्या पदरात पडत नाही. त्याचं कारण आहे काय? आम्ही कधी जाणूनच घेतलं नाही भक्ती म्हणजे काय. संतांनी आम्हाला सांगितलं भक्ती कठीण आहे. कलियुगातलं सोपं साधन आहे भगवंताचं नामस्मरण. ते करा ना तुम्ही. नामसंकीर्तन साधन पैसे होते. कशाला या भक्तीच्या नादात? आम्ही भक्ती करतोय महाराज त्या ठिकाणी, पण ती भक्तीचं फळ आमच्या पदरात पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात का पडत नाही? त्याचं कारण आहे भक्ती लय कठीण आहे. का कठीण आहे? त्यांनी केली महाराज संतांनी आपल्या जीवनामध्ये ती भक्ती आणि त्यांची फलद्रूप झाली. एखाद्यानं एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला तेव्हाच तो सांगत असतो भाऊ या रस्त्याने जाऊ नको, भयानक खराब आहे, या रस्ता लय खराब आहे, जाऊ नका या रस्त्यानं. मस्त इकडून जा 2-4 किलोमीटरचा फेरा पडत, पण तुम्हाला व्यवस्थित या रस्ता आरामात नेऊन पोहोचव. असंच म्हणते काही लोक अनुभवातून. कोणते लोक सांगू शकते? जे लोक त्या रस्त्याला गेले ते सांगू शकते. ते गेलेच नाही ते काय सांगणार? संतांनी आम्हाला सांगितलं भक्ती आम्ही केली. ते कठीण आहे. भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग. भक्ती आम्ही केली पण ती लय कठीण आहे. तुम्हाला वाटते ती लय सोपी आहे. तुकाराम महाराज मग ते सोपी नाही आहे, कठीण आहे. मग आम्ही करावंच नाही का भक्ती? तुकाराम महाराज म्हणतात भक्ती करू नका असं म्हणत नाही, पण ते कठीण आहे. त्याच्या मागे गेल्यापेक्षा ती भक्ती जर तुम्हाला घडावी तुमच्या जीवनात असं वाटत असेल, त्या भक्तीचं फळ आमच्या पदरात पडावं असं वाटत असेल, तर मग मी तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. त्या पद्धतीनं तुम्हाला भगवंताची भक्ती घडल्याशिवाय राहणार नाही. काय सोपी पद्धत आहे? अभंगाचं पहिलं शास्त्राच्या नियमानुसार अर्चन भक्तीचं स्वरूप, अर्चन भक्तीचं फळ पदरात पाडून घ्यायचं असेल तर ते लय कठीण आहे. एवढं सोपं नाही आहे. मी सांगितलं ना कर्मकांड लय कठीण आहे. पूजा मग तुकाराम महाराज म्हणतात सोपी पद्धत सांगतो, त्या पद्धतीनं करा, तुम्हाला भक्तीच घडेल. कोणती पद्धत आहे? महाराज म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. स्वामी काज म्हणजे स्वामी म्हणजे मालक आणि काज म्हणजे काम. मालकाचं काम इमानदारीनं करा, बस संपला विषय. हेच देवाची भक्ती आहे. मालकाचं काम म्हणजे एखाद्याच्या कामाला गेलो असेल तर इमानदारीनं काम करा. कास्तकार जर आम्हाला 500 रुपये रोज देऊन राहिला तर मग 500चं काम करून द्या ना. आम्ही कापूस येताले जातो, किलवानं गेलो तर 4 हाताने असतो का? बोला ना, खरं का खोटा आहे मावशावर तुम्ही सांगा. किलवानं गेल्यावर किती होते, रोजान गेल्यावर किती होते? कोण फरक पडते एवढा?
खरंच चालू आहे का आम्ही मालकाचं काम इमानदारीनं? बरं पैसे नाही देऊन आला का कास्तकार? खरं आहे का खोटं आहे सांगा ना. मग फायदा काय देवाची पूजा करून? ते काय नाही करता, हे सोपी पद्धत नाही ना. अरे सरकार जर आम्हाला नोकरीचे पगार देत असेल तर त्याचं काम इमानदारीने करा ना. हे तर काऊन करता असं? हेच भगवंताची भक्ती आहे खरी. तुकाराम महाराज म्हणतात स्वामी काज मालकाचं काम इमानदारीनं करा. मालकाशी एक निष्ठ का तो पगार देतोय आम्हाला त्या मालकानं इथपर्यंत पाठवलं. तुकोबाराय म्हणतात त्या मालकानं पाठवलं आम्हाला इथपर्यंत, मग त्याचं काम करा इमानदारीनं. कोणतं काम? आम्ही त्याला वचन देऊन आलो काय? आठवीनं पाय हा माझा नवस, रात्रणी दिवस पांडुरंग. आईच्या पोटात असताना नाका तोंडात कुर्मकिडे जात होते. आम्ही दुःखानं भरपडलो होतो तेव्हा त्याला हाक मारली, तो आला. मग आम्ही त्याला म्हटलं एक वेळ या एक वेळ दुरितांचे देवाला विचारलं काय करशील रे बोल्या माणसा, काय करशील तू? मग आम्ही त्याला सांगितलं आठवीनं पाय हा माझा नवस. तेव्हा मी नवस करतो तुला, काय वचन देतोय, काय रात्रंदिवस तुझंच भजन करीन. करतो का आम्ही त्याचं भजन? मग करून राहिलो का मालकाचं काम इमानदारीनं? तो मालक काय माहिती, त्याचं काम चालू आहे का इमानदारीनं? अरे तो तर असं म्हणत नाही ना तुम्ही माझ्याचं नाव घ्या म्हणून. तुमचा प्रपंच करा, पण प्रपंच करत असताना 5 मिनिट द्या, फक्त 5 मिनिट त्या ठिकाणी स्वामीला आठवून घ्या. आयुष्यभर त्या ठिकाणी आमचं रक्षण करेल स्वामी. आठवतो का आम्ही महाराज? आमचे तर दिवसामांग दिवस चालले ज्या दिवशी आम्हाला देवाची आठवण येत नाही. सांगण्याचं तात्पर्य मालकाचं काम इमानदारीनं करणे हीच भगवंताची खरी महापूजा आहे. स्वामी काज पुढे बोलतात गुरुभक्ती. गुरुविषयी दृढ भक्ती आमच्या मनात असावी. किती भक्ती असावी आमच्या जीवनामध्ये गुरुविषयी. एकलव्यानं केली. एकलव्याला त्या ठिकाणी गुरु शिष्य म्हणून स्वीकारलं नाही महाराज द्रोणाचार्य. सांगितलं तू शूद्र आहे आणि मी फक्त राजकुमारांनाच त्या ठिकाणी धनुर्विद्या शिकवत असतो, सांगितलं द्रोणाचार्यांनी. आणि त्याचा भाव दृढ होता महाराज एकलव्याचा. मातीचा पुतळा बनवला द्रोणाचार्यांचा आणि त्या पुतळ्याकडून त्या ठिकाणी निष्ठा किती होती महाराज, गुरुविषयी दृढ भक्ती किती होती. त्या पुतळ्यापासून सर्वस्व संपादित केलं. शिकणारं लेकरू असलं तर आळंदीत न जाता इकडेही शिकू शकते, अशी लई पोर आहे जगाच्या पाठीमध्ये. त्या आळंदीतच गेलं पाहिजे असं काही नाही, घरी राहूनही पोरग शिकू शकते. मनात भाव जर दृढ असला तर इथंच त्या ठिकाणी मायबापाला गुरु करून घ्या, त्यातूनच त्या ठिकाणी तुम्ही सर्वस्व शिकू शकता. मनात जर चित्त असली तर. नाही तर काही पोट्टे कॉलेजमध्ये जाऊन टवाळक्या करते, काही लेकरं घरी बसून अभ्यास करते. सांगण्याचं तात्पर्य दृढ भक्ती होती गुरुविषयी, भाव होता अंतकरणात. आणि द्रोणाचार्याच्या त्या मातीच्या पुतळ्याकडून सर्वस्व शिकला. एक दिवसाचा प्रसंग वनामध्ये त्या ठिकाणी जात असताना द्रोणाचार्यांच्या समवेत 5 पांडव चालले. जात असताना एक भयानक असं कुत्र त्या ठिकाणी रस्त्याने पळत होतं. त्या वनातून पळत असताना द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सांगितलं पकड त्याला, मार, लाव धनुष्याला तीर. अर्जुनाने धनुष्याचा तीर काढेपर्यंत 2 तीर आले महाराज आणि जाऊन त्याला लागले वेगाने. तीर असे लागले ते जे विवळणं होतं त्याचं ते बंद झालं आणि कुत्र शांत झालं, मेलं नाही. बाण मारल्यानं मेलं नाही. अर्जुन डोक्यावर हात ठेवून बसला. असे कोणते बाण एवढे पॉवरफुल का ज्यानं कुत्र्याला शांत करता येते आणि कुत्र्याला एखाद्या स्थिर करता येते? असे बाण तर म्हणजे आपण कधी शिकलोच नाही. एवढे जर बाण मारत असेल तर ह्यात आपल्यापेक्षा पॉवरफुल धनुर्धारी दिसते. दिशेने पाहिलं तर एक मुलगा दिसला. द्रोणाचार्य विचारातच पडले, म्हणे मी तर अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी ठरवून टाकलं, ह्यात म्हणे पॉवरफुल दिसते, लक्षवेधी बाण याने मारलेले आहेत. अर्जुनाच्या समोर होतं श्वान तरी त्याला जमलं नाही. त्यानं ते बाहेरून मागून करून दाखवलं. विचारलं कोण आहे तू? सांगितलं गुरुदेव मी एकलव्य आहे. अरे म्हणे मग तू एकलव्य कुठून शिकला हे सर्व? म्हणे गुरुदेव तुमच्याकडून शिकलो. म्हणे माझ्याकडून? आठवा म्हणे गुरुदेव मी आलो होतो तुमच्याकडे, पण तुम्ही मला सांगितलं मी शूद्राला ते शिकवत नाही, फक्त राजकुमारांना शिकवील एवढाच माझा पण आहे. म्हणे गुरुदेव तुम्ही जरी मला शिकवलं नाही
तरी सुद्धा त्या ठिकाणी मी तुमच्यावरती ती निष्ठा आणि त्या निष्ठेनं त्या ठिकाणी म्हणजे चला मी तुम्हाला दाखवतो. आपल्या त्या गुफेमध्ये नेलं, खोपडीमध्ये नेलं आणि दाखवलं. महाराज द्रोणाचार्यांचा पुतळा होता मातीचा आणि म्हणे हे बघा माझे गुरु. द्रोणाचार्यांनी बघितलं, हुबेहूब पुतळा बनवला होता महाराज. यांनी शिकवलं म्हणजे मला. द्रोणाचार्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. अरे याला न शिकवता जर एवढा धनुर्धारी हा बनला, शिकवलं असतं तर किती बनला असता. पण एक वाटत होतं म्हणे आपली कमीपणा होईल, आपण तर अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी करून टाकलं. मग सांगितलं म्हणे तुम्हाला गुरु मानतोय ना, मग म्हणे आता मला गुरुदक्षिणा दे. काय पाहिजे सांगा ना गुरुदेव. एकलव्यानं सांगितलं मागा काय देऊ. आज जिथं अर्जुनाचं नाव आहे तिथे एकलव्याचं नाव असतं महाराज. गुरुदेवानं सांगितलं दे तुझा उजव्या हाताचा अंगठा. ज्या अंगठ्याने धनुष्याला प्रत्युंग लावा लागतोय तो अंगठाच मागून घेतला. ज्याचा अंगठा नाही त्याला धनुष्य चालवता येत नाही. एकलव्याला माहिती होतं, पण गुरुविषयी अंतकरणात असणारी दृढ भक्ती, कुठलाही विचार न करता अंगठा कापला आणि गुरूंच्या चरणावरती ठेवला. याला म्हणते दृढ भक्ती. आम्ही असे दळबद्रे आहो, एखाद्याला गुरु करतो आणि गुरु केल्यानंतर त्यालाच कालांतराने शिवाय देतो. आम्ही असे दळबद्रे आहोत. संतांनी आम्हाला सांगितलं पाणी पिना छान केवर गुरु करना पहचान के. गडबड मत करो दुनिया में. कीर्तन चांगलं के म्हणून महाराजच्या हाताने माळ घालून घेतो अजिबात नाही. डोक्यातून काढून टाका. कीर्तन कोणी चांगलं करू शकते, 2 तास कोणी चांगलं करू शकते. इथं चांगला बोलते म्हणून नाही, इथून उतरल्यावर बाकीचे तास काय करते तो हे पहा पहिले आणि मग गुरु करा. माणसाच्या चरित्रावरती सगळं अवलंबून असते. कीर्तन कोणी चांगलं करू शकते हे काही खूप हे नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य कीर्तन चांगलं करते आणि कथा चांगली करते म्हणून त्याला गुरु करून घ्यायचं. डोक्यातून काढून टाका. गुरु करना पहचान के और पाणी पिना छान के. स्वामी एवढे बसले आहे ना इथं आमच्या गावामध्ये, मग येईल करा ना गुरु. जाणं समाधीवर वाहन नतमस्तक. आजही ती तुम्हाला दर्शन देते. आम्हाला सवय पडली आहे इकडे पळा तिकडे पळा तिकडे पळा. अजूनही आम्ही भटकतोय महाराज. गुरु करायला गडबड करू नका. एक कीर्तन चांगलं केलं म्हणून त्याला गुरु करून घ्यायचं अजिबात नाही. त्याची वर्तणूक त्या ठिकाणी जाणून घ्या. पाणी जर गाळून केलं तर पोट दुखत नाही, रोग होत नाही. गुरु ओळखून केलं तर तरुण जाण्यासाठी आम्हाला कोणी मोठ्या ठिकाणी केला ना तुम्ही आता गुरु गडबडीनं, मग आता तुम्ही त्याला शिवा देऊ नका. का गुरुला त्या ठिकाणी महाराज शिव्या दिल्या तर नरकाला जावं लागतं. तो कितीही पापी असेल, तुम्ही केला ना आता गुरु, मग आता सगळं जग जरी बदमाश म्हणून गुरुले तुम्ही म्हणू नका. का तो तुमचा गुरु आहे. आणि गुरुची निंदा केली तर महाराज त्याला ब्रह्महत्येपासून कोणीच होऊ शकत नाही. गुरुविषयी अंतकरणात दृढ भक्ती असावी. कोणासारखी होती एक महाराज भिल्ल समाजात जन्माला आलेली. घरच्या बापानं ठरवलं काय हिचं लग्न करायचं. लग्नामध्ये 12 बोकडाची दावत त्या ठिकाणी द्यायची. जुन्या काळातली पद्धत होती. पोरीनं विचारलं बाबा हे कशाचं नियोजन आहे, कशा करता ही बोकडं आणली. सांगितलं पोरी उद्या तुझं लग्न आहे, त्या लग्नामध्ये या पाहुण्यांचा तो पाहुणचार आहे. पोरीनं सांगितलं बाबा माझ्या लग्नासाठी जर या जिवंत जीवाची हत्या होत असेल तर म्हणे काय फायदा. यांचं त्या ठिकाणी हत्या करून म्हणजे दुसऱ्याचा कोणाचा संसार उद्ध्वस्त करून जर आम्ही आमचं पोट भरत असेल तर तो माणूस कधीच संसारात सुखी राहणार नाही. ऐकता ना. अरे कोंबडीलाही घर आहे बकऱ्यालाही घर आहे. लोक म्हणते मग तेच काय करायचं, तू काय मेंदू लावून राहिला तिथं. त्यांना बनवलं तो पाठ बसून ना कोणाचं काय करायचं. दुसऱ्याच्या घराचा सत्यानाश करून कोंबडी जरी असेल तरी तिलाही संसार आहे, बकरं जरी असेल त्यालाही संसार आहे. दुसऱ्याचे लेकरं कापून जर आम्ही पोट भरत असेल तर उद्या आमची कोणीतरी लेकरं कापणार. या जगात तुम्ही देव नाही मानत नका मानू, संत नाही मानत नका मानू, एक सत्य मानावंच लागल. काय गहू पेरल्यावर गहूच निघते तिथं, सोयाबीन निघत नाही. पराठी लावल्यावर पराठीच निघते, काजू नाही लागत तिथं. या जगतातलं सत्य आहे काय जगी जीवनाचे सार घ्यावे जाणे सत्वर जैसे ज्याचे कर्म हे तर मानवाला नाही. आम्ही जे केलं ते भोगावं. आज जर आम्ही कोणाला हसत असेल तर उद्या आम्हाला कोणीतरी हसणार आहे हे लक्षात ठेवा. आज जर आम्ही कोणासाठी गड्डा करत असेल तर उद्या आमच्यासाठी गड्डा तयार आहे. कर्म चुकत नाही. बीज बोया बबूल का तो आम कहाँ से मिलेगा. आम खाने की जिज्ञासा रखते हो मेरे भाई तो पेड़ भी आम का ही लगाना पडेगा. येड्या बाबूच्या खाला बसून आंबे नसते भेटत. आंबा खायचा आहे तर झाड आंब्याचं लावावं लागते मग आंबे खायला भेटते. आमचं उद्या चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आम्ही आज चांगलं करावं लागते. हाताच्या त्या ठिकाणी रेषावरती भविष्य अवलंबून नसते. आम्हाला सवय लोकांना हात दाखवायची. हात नका दाखवत जाऊ. मी सांगतो तुमचं भविष्य कशावर अवलंबून आहे. भविष्य वर्तमानावरती अवलंबून आहे. ऐकताय ना.
आज जर तुम्ही काम केलं तर उद्या पैसे भेटणार आहे, हे काय सांगा लागते का? हे तर क्लिअर आहे ना डोळ्यापुढं. आज कामाला गेल्यावर उद्या पैसे भेटणार आहे, हे काय तर मूर्ख माणसाला कळते ना. मग आज जर आम्ही लोकांचं चांगलं केलं तर उद्या आमचं चांगलंच होणार आहे ना, तिथं कुठं वाईट होणार आहे. हे डोक्यात आमच्या त्या ठिकाणी असावं. त्या पोरीनं सांगितलं, बाबा माझ्या लग्नासाठी जर या जिवंत जीवाची हत्या होत असेल तर म्हणे मीच लग्न करणार नाही. आणि हे मूर्ख चलवाय आतमध्ये. वडिलाला जाऊ दिलं, रातोरात घर सोडलं. महाराज एका वनामध्ये आली, पंपा सरोवरावरती आली. पंपा सरोवरावरती असणाऱ्या आश्रमात प्रवेश केला. तो आश्रम होता मातंग ऋषींचा. या मातंग ऋषींच्या आश्रमात आली, रडून त्या गुरुदेवांना सांगायला लागली, बाबा जिवंत जीवाची हत्या होताना मी पाहू शकत नाही का? या जगात जे जे जीव निर्माण झाले ते परमात्म्याचे अंश आहे. आणि दुसऱ्या जीवाची हत्या करून जर आम्ही आमचं पोट भरत असेल बाबा, तर त्याच्यासारखा पापी जगाच्या पटीवर दुसरा. आणि हे संतांचं हृदय आहे महाराज. आणि मग मातंग ऋषीने ओळखलं, म्हणजे पोरगी साधी दिसत नाही, बाई राहिली. महाराज सेवा करायची मातंग ऋषींची. त्या आश्रमामध्ये राहिली, भगवंताचं चिंतन सगळं झालं. सरते शेवटी मातंग ऋषींची आयुष्य मर्यादा संपत आली. मातंग ऋषींनी सांगितलं, पोरी खूप सेवा केली ग तू, पण तुला काही देऊ शकतो नाही, माग तू काय देऊ? तिनं सांगितलं, ज्या मालकानं मला इथं पाठवलं एकदा डोळे भरून त्या मालकाला पाहायचं. ज्यानं पाठवलं त्याला पाहायची इच्छा केली पाहिजे. आमच्या कधी डोक्यातच येत नाही मेंदू. आणि ज्यानं आम्हाला इथं पाठवलं एकदा तर मनात आलं पाहिजे का त्याला पाहिलं पाहिजे, व दिसला पाहिजे तो आम्हाला दृष्टीनं. हा भाव कधीच जागृत होत नाही आमच्या डोक्यामध्ये. बाकीचं पाहायला लय भाव जागृत होते, पण त्याला पाहायला नाही. अरे एवढी मोठी दुनिया ज्यानं बनवली त्याला पाहायची तर अपेक्षा ठेवा. की इथले मरके जीव पाहण्याची अपेक्षा केल्यापेक्षा हे किती पाहन तरी हे सगळे मरणार आहे, मातीत जाणार आहे. त्याला पाहायची अपेक्षा अंतःकरणात ठेवा. त्या पोरीनं सांगितलं, एकदा त्याला पाहायचं आहे, जा म्हणे, मग पोरी भेटन तुला. तुला कुठं जायची गरज नाही, तू इथं येईल. तुला दर्शन देण्याकरता इथं येईल म्हणे, तू इथं येईल. आणि गुरुदेव निघून गेले. खूप रडली महाराज ती पोरगी. रडल्यानंतर तिथून पुढं एकच लक्ष होते तिच्या कानावरती, काय एक दिवस तो येईल हे तिच्या डोक्यात होतं. गुरुविषयी दृढ भक्ती सांगतोय. मग रोज सकाळी उठावं, सडा समार्जन करावं, रांगोळी टाकावी, फुलं टाकत न्यावे, पहाटेपासून उठावं, बोरं तोडून आणावे, मधुर मधुर बोरं बाजूला काढून ठेवावे आणि आंबट ते फेकून द्यावे. असं करता 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 तरुण होती, म्हातारी झाली. ऐकून राहिल्या ना? तरुण होती, म्हातारी झाली. रोज त्या मार्गाने काही साधू संतांचा मेळावा जात होता, रोज. एक दिवस ते साधू संत महात्मे आले, सरळ त्या रांगोळीवरूनच निघाले महाराज, जे फुलं टाकली होते त्यावर. ती म्हातारी पुढे आली, म्हणायला लागली, म्हणे, ओ बाबा नका येऊ, यावं. एकदा ज्या मालकानं मला इथं पाठवलं त्याला डोळे भरून पाहायचं. कोणासाठी टाकते ग तू हे? म्हणे, तो येणार आहे एक दिवस. कोण? ज्यानं मला इथं पाठवलं तो. बस म्हणे, त्याला मला डोळे भरून पाहायचं आहे. म्हणे, पागल झाली तू? किती दिवसापासून टाकून राहिली म्हणे तुम्ही? आम्ही पाहून राहिलो नाही. हे काही आता 1-2 वर्ष झाले म्हणतं का? अगं तू तरुण होती, जवान होती, तेव्हापासून त्या ठिकाणी तू ही रांगोळ टाकते, सडा टाकते, रोज झाडझूड करते, पुन्हा दुसऱ्या दिवशी टाकते. पागल झाली का? कोणाची वाट बघते? म्हणे, मी रामाची वाट बघते. राम येणार म्हणून माझ्या गुरुदेवांनी सांगितलं मला. काय सांगितलं तुझ्या गुरुदेवांनी? मी एकच सांगितलं, काय? राम आएंगे आएंगे